आणि 12 कोटी औषधाला. कोल्हापूर शहरामध्ये आलेले हा निधी जातो कुठं? तर रंकाळा पूर्णपणे स्वच्छ होणार, निर्जंतुकरण होणार, रंकाळ्यातल्या वनस्पती तो गाळ जिथल्या तिथं दाबला जाणार. असं काय काय बरंच त्यांनी काय तर टर्म कंडिशन सांगितलेले आहेत. संशोधन आणणारे कोण? त्याचं पेटंट शनिवार पेटेल फॉर्म्युला. नाहीतर हे लोकप्रतिनिधी आता डिपेंडर राहिली बाजूला हेलिकॉप्टर घेऊन फिरतील, अशी यांची परिस्थिती आहे. रंकाळ्याच्या म्युझिक फाउंटनची अवस्था तुम्ही पाहता. फक्त 15 मिनिटं लावा म्हणून महानगरपालिकेनं आदेश दिलेले आहेत. लाईट बिल आम्हाला परवडत नाही. एखादा प्रयोग करायचा असेल तर कोल्हापुरात करा, सक्सेस झाला तर ठीक, नाही झाला तरी कोल्हापूरवाले आपलीच आहेत. 2 दिवस ओरडतील, तिसऱ्या दिवशी बंद करतील. क्षीरसागरना रस्त्यावर फिरताना लाज वाटली पाहिजे. प्रत्येक माणूस अजून डबऱ्यातून आणि खड्ड्यातूनच जातो आणि अनसक्सेस झालं की त्या अधिकाऱ्यांच्यामुळं झालं, चांगलं झालं तर माझ्यामुळं झालं. आणि त्याच पद्धतीनं आता 12 कोटीचा ढपला पाडण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. प्रेस घेतलेली आहे, त्या प्रेसमध्ये रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी 12 कोटीचा ढपला पाडण्याचा घाट असल्याचं सांगितलेलं आहे. तो विषय काय आहे? रंकाळ्यामध्ये आयुर्वेदिक कुठलं तरी औषध आणलेलं आहे. लोकप्रतिनिधी, स्थानिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी या दोघांच्या संगनमतातून यांनी काहीतरी एक पेटंट आणलं आहे म्हणे. त्या औषधाची किंमत टेंडरनुसार 12 कोटी. ते औषध जर रंकाळ्यामध्ये टाकलं, ते आयुर्वेदिक काय जे काय आहे ते, तर रंकाळा पूर्णपणे स्वच्छ होणार, निर्जंतुकरण होणार, रंकाळ्यातल्या वनस्पती तो गाळ जिथल्या तिथं दाबला जाणार. असं काय काय बरंच त्यांनी काय तर टर्म कंडिशन सांगितलेले आहेत. हे असं शक्य आहे का? आणि 12 कोटी औषधाला. कोल्हापूर शहरामध्ये आलेले हा निधी जातो कुठं? फार मोठा ह्यात ढपला आणि गलतान कारभार आहे अधिकाऱ्यांचा आणि स्थानिक लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन. पूर्णपणे चुकीचं आहे. आणि जर खरं असेल, समजा खरं पण असेल, तर आयुक्तांनी या औषधाचा डेमो करावा, जनतेला तो डेमो दाखवावा आणि तो जर यशस्वी झाला तरच हे काम करावं. अन्यथा जनतेच्या खिशातले टॅक्सच्या माध्यमातून गोळा झालेले पैसे हे लोकप्रतिनिधीला आणि अन्य कोणाला खाण्यास उपलब्ध नाहीत. ते फक्त जनसेवेसाठीच ठेवावे. रंकाळा संवर्धन समिती, रंकाळा बचाव कृती समिती, पर्यावरणवादी आणि छत्रपती शिवाजी विद्यापीठातील सायंटिस्ट ह्या सर्वांना हे दाखवूनच काम सुरू करावे. त्याशिवाय यांनी वर्क ऑर्डर काढू नये हा माझा स्वतःकडून व सर्वच रंकाळा प्रेमीवासियांच्याकडून माझा त्यांना इशारा राहील. कोल्हापुरात एलियन्स आले की काय असंही आपण आपल्या हे एलियनचा अर्थच असा की नवीन संशोधन आणले. संशोधन आणणारे कोण? त्याचं पेटंट शनिवार पेटेल फॉर्म्युला. कसलं संशोधन याने आणलं? तर त्या अमुक ह्याच्यामध्ये रंकाळ्यामध्ये जर औषध हे टाकलं तर रंकाळा हा प्रदूषण मुक्त होणार. औषधाची MRP 12 कोटी रुपये. अहो मग हे औषध कुठून आलं? हिमालयातल्या वनस्पतीतून आलं का? प्राचीन काळामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमानाला आदेश दिले, लक्ष्मणाला जर वाचवायचे असेल तर संजीवनी बुटी आणा. संजीवनी बुटी आहे का ही? ह्या लोकप्रतिनिधीनं पहिला सिद्ध करून दाखवावं. नाहीतर हे लोकप्रतिनिधी आता डिपेंडर राहिली बाजूला हेलिकॉप्टर घेऊन फिरतील, अशी यांची परिस्थिती आहे. यांच्या स्वतःचा विकास करायसाठी रंकाळा तयार झालेला नाही. रंकाळ्याच्या म्युझिक फाउंटनची अवस्था तुम्ही पाहता. फक्त 15 मिनिटं लावा म्हणून महानगरपालिकेनं आदेश दिलेले आहेत. लाईट बिल आम्हाला परवडत नाही. मग टेंडर का काढलं? त्या म्युझिक फाउंटनसाठी खर्च का केला? आणि ते म्युझिक फाउंटन खरोखर इतक्या किमतीचे आहेत का? असतील तर मग ते बंद का पडतो? अल्प कालावधीत ते बंद का पडले? जनतेसाठी ते खुले का होत नाहीत? ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं ही गरज आहे. रंकाळा सुशोभीकरण पार्ट बाजूला ठेवा. पहिला STP प्लॅन चांगला पाहिजे. जोपर्यंत रंकाळ्यात येणारं सांडपाणी, रंकाळ्यात येणारं अन्य मार्गातील वनस्पती, ड्रेनेज वॉटर जोपर्यंत थांबत नाही किंवा आलेलं वॉटर फिल्ट्रेशन प्लॅन्टद्वारे जोपर्यंत रंकाळ्यात येत नाही
तोपर्यंत रंकाळा चांगल्या पद्धतीनं अतिशय म्हणजे पूर्णपणे ऑक्सिजनयुक्त होऊ शकत नाही. हे सगळं माहीत असताना लोकप्रतिनिधी अधिकारी चुकीच्या पद्धतीनं फक्त मलिदा खाण्यासाठी काम करत आहेत. कोल्हापूर शहरात यासारखे अनेक प्रकल्प लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कोल्हापूर शहराला, कोल्हापूर जिल्ह्याला ह्या लोकप्रतिनिधींनी बहुतेक प्रयोगशाळा करून टाकलेली आहे. एखादा प्रयोग करायचा असेल तर कोल्हापुरात करा, सक्सेस झाला तर ठीक, नाही झाला तरी कोल्हापूरवाले आपलीच आहेत, 2 दिवस ओरडतील, तिसऱ्या दिवशी बंद करतील. हे ह्या ठराविक लोकप्रतिनिधींना माहिती झाल्यामुळं असे वेगवेगळे उपक्रम हे माती मारत असतात आणि अनसक्सेस झालं की त्या अधिकाऱ्यांच्यामुळं झालं, चांगलं झालं तर माझ्यामुळं झालं. 100 कोटी रस्त्यांची काय अवस्था आहे? क्षीरसागरना रस्त्यावर फिरताना लाज वाटली पाहिजे. प्रत्येक माणूस अजून डबऱ्यातून आणि खड्ड्यातूनच जातो. एक प्रामाणिकपणे इथं उपस्थित असलेल्या मीडियातील लोकांनी देखील विचार करावं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये युरोप खंडात घ्या, अमेरिका, रशिया, युरोप, चायना, इथं किमान एक 4 महिने 5 महिने बर्फ असतो. 4-5 महिने बर्फ आहे, पाऊस फार वेगळा, पण 4-5 महिने बर्फ असणाऱ्या राष्ट्रामध्ये रस्ता चकचकीत आहेत, काळे कुळकुळीत आहेत. सिमेंटचा एवढा टवका गेलेला नाही का, रबराचा एवढा टवका गेला नाही का, डांबर उडालेलं नाही. तिथं जर सुस्थितीत रस्ते असतील, उन्हाळा हिवाळा पावसाळा असणारा हे जर भारत देश असेल, म्हणजे चांगलं सुसज्ज जगातील एकमेव राष्ट्र असेल 1-2-3 राष्ट्रामध्ये ऊन वारा पाऊस असणारं, आणि जिथं इतका वाळवंट, इतकं ऊन आणि इतका पाऊस आणि इतकं धुकं आणि इतका बर्फ असणाऱ्या राष्ट्रामध्ये जर रस्ते चांगले असतील तर हा निधी जातो कुठं? हा संशोधनाचा विषय. इथल्या स्थानिक आमदारांनी जे टक्केवारीतनं घेतलेले पैसे असतात ते टक्केवारीमुळे रस्ता आपला चांगला होत नाही. त्याच पद्धतीनं तो म्युझिक फाउंटन आहे आणि त्याच पद्धतीनं आता 12 कोटीचा ढपला पाडण्याचं प्लॅनिंग सुरू आहे.